हा काय ग निवांत बसलाय? अगं बया 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 बया, अगं हाव काय घर आहे का काय आहे? किती पसारा करून ठेवलाय. शीतल, ए शीतल, अगं काय अक्कल बिक्कल आहे का नाही तुला? किती भांडी काढून ठेवलीत. पुष्पा, अगं शीतलला काय बोलतेस? ती बिचारी आजारी आहे. ये इकडं बस. आज सकाळपासून पोरगी झोपून आहे बघ, आणि घरातली सगळी कामं जेडीने केल्यात. ती सगळी खरकटी भांडी तिनेच ठेवल्यात बघ. जेडे, तुला बी काय कळत नाही वे? काय आज पहिल्यांदा काम करतीस का? अगं किस्ती भांडी काढावी नाही तर किस्ती नाही, एवढी बी अक्कल नाही वे तुला? मम्मी उगाच मला काय बोलू नको बरं का. सकाळपासून आपलं तेवढंच करते मी. चहा करा, भांडी घासा, जेवण करा, भांडी घासा. अजून कोण आला त्यांना खायला करा, त्यांची भांडी घासा. हा ग, पण आता जेवणाचं काय? सकाळी मस्त केले मी, ते पडल्यात. काय? सकाळचं जेवण अजून संपलं नाही? ह्यांनी खाऊन बी शिल्लक राहिलं? ओ मामी, अहो मला का बोलताय? मी जेवलोच नाही तर. म्हणजे माझा उपवास असतो ना आठवड्यातून एकदा, निरंकार उपवास. अगं बाई, मग काय देवच पावला म्हणायचं की तुम्ही उपास धरलाय म्हणल्यावर. मग आता काय संध्याकाळी जेवा. मामी, तुम्हाला काय माहित नाही का, माझा उपवास 24 तासांचा असतो. एक काम करा, मला झोपताना फक्त एक ग्लास गरम दूध द्या. आणि तुम्हाला तर माहितीच आहे मी दूध का पित होते. जेडे, आता काय बाई, सकाळची शिल्लक आहे म्हणल्यावर दुसरं काय बनवायला नको. हाय ती घे गरम करायला. मामी, अहो मी काय म्हणते, हर्षवर्धनना सकाळचं कसं खाऊ घालायचं? त्यांच्यासाठी तर ताजच केलं पाहिजे ना. आपण काय, आपण शिळं बी खाऊ शकतोय. अगं शीतल, असं कशाला म्हणतेस बाई? नाही नाही पुष्पा, हे बघ, भाईयासाठी हिच्यासाठी ताजं बनवा. अगं ती जरा आजारी आहे ना म्हणून म्हणते, आणि बाकी सगळ्यांनी हाय तेच खावा. बनवा. दिवसभर महाराणी झोपून राहिली आणि आता गरम गरम करा आणि खायला घाला. जेडे, घे बाई स्वयंपाक करायला. हा, जयडे घे बाई स्वयंपाक करायला. मी नाही करणार, सकाळपासून सगळं काम मीच करते. मग मी काय जत्रात फिरायला गेलती वे? मस्त मी बी फिरून आली फेडरेशनची कामं करून. पण ठीक आहे, करू, पण दोघी मिळून करणार असेल तर करू, नाही तर मग राहू दे तिकडे तसंच. बर चल बाई चल. हिला काय आजारी आहे म्हणल्यावर वरण भात बी चालतोय. यू लूज. वरण भात शितले, आजारपणाच्या नाटकाने नुसतं वरण भात खायची बारी आली तुझ्या. कर कर, अजून नाटक कर. बडीशोप. थँक्यू मामा. काय अंग दुखतंय काय? हा जरा दुखतंय. काय उचला पाचल केली काय आज? जेडे, अगं त्यांना काय कामाला लावलंस का काय तू? मी कशाला यांना काय काम सांगत? होय हो, मी तुम्हाला काही काम सांगितलं का? नाही काय नाही. अगं बाई यास्मिन, एवढ्या रात्री कशी काय आलीस ग? आणि ती काय आणले डब्यात? वो नाचणी सत्वे. शीतल आजार येणे म्हणून तिच्यासाठी आणलंय. तुम्हाला पण पाहिजे का? नाही 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 नाही, आम्हाला नको बाई, तिलाच दे.
आणि तिला म्हणावं खा आणि लवकर बरी हो बाई. यास्मिन जा घरात, आतल्या खोली शीतल झोपली बघ. बघितलं का, मुलगी काय तर काळजी घेऊन आली की नाही. याला म्हणतात खरी मैत्रीण. होय. घेतले ये देख तेरी वास्ते क्या लायू. हे काय आणले? नाचणीचं सत्व. काय आसमुडे, एक तर सकाळपासून तोंडाची चव गेल्या आणि त्यावरनं तू असं भजी. आईस्ता बोल ना, बाहेर कुणी ऐकलं ना तरी समजेगा. आसमुडे तुला सांगते का नाही, सकाळपासून मला असंच खावंसं वाटतंय. म्हणजे भजी वडा भेळ. शितले तू ना फिल्मी आहे फिल्मी. तू का नाही पिक्चर मध्ये जायला पाहिजे होतीस. आणि इथं आमच्या घरात इथं बी पिक्चर चालू आहे की. विलन येऊन बसलाय घरात आणि मी इकडे लढते आणि आमचा हिरो तिकडे बॉर्डरवर लढतोय. पण तू बघच, त्या विलनला काय मी सुट्टी देत नसते. आज तापाचं नाटक करून भांडी घासायला लावल्यात, आता पुढे तर. तिथले तू काय पण म्हणा, पण मला ते सगळं बघून लय हसायला येत होतं बघ. तू का नाही लय हुशार आहेस बघ. मग मिसेस फौजी म्हणतात मला. आई शपथ, म्हणजे ही आजारीच नव्हती. पहिल्यावर गेम त्यांना सांगितलंच पाहिजे. चल चल आपण बाहेर जाऊ, आता लोकांना आपला सस्पेन्स कळत. या अल्ला पहिले खातोले ना. मी एक काम करते, हे लपवून ठेवते. अच्छी बनी ना, लईच भारी. शितले येते आम्ही. ये यास्मिन, अगं कधीतरी काहीतरी आमच्यासाठी बी करून आणत जा की. का नुसतं मैत्रिणीसाठीच. एक काम कर, आम्ही भाभीला म्हणा पुष्पा मामीनी फक्कडाचं भजी करून मागितलं. सांगते की आती आम्ही. शितले काळजी घ्या. हा शीतल, तू पण जा घरात बसू नकोस. आहो जीजी, वाईच 2 मिनिटं बसू द्या की. घरात बसून बसून लईच कटा आलाय. बस बस, जरा वेळ बस. वय हो, माझ्या आत्ता ध्यानात आलं. किराण्याचं सामान उद्या पाचवडवरनं आणताल का, होलसेलच्या दुकानातनं? अगं सामान आणून अजून 2 दिवस पण झाले नाहीत. आओ आता लग्नापासून माणसांची वर्दळ काय कमी आहे वे, लागतेच की तेवढं सामान. म्हणूनच मी म्हणते बाहेरनं सामान भरू. आओ नाही नाही म्हणलं तरी 1-2 रुपयांनी जरी कमी भावात माल मिळाला तरी 100-1 रुपये वाचतील तेवढंच. मामी, अहो मी काय म्हणते, कशाला मामांना एवढं लांब पाठवताय? ते एवढं लांब जाणार, एवढं सगळं सामान आणणार हातातून. त्यापेक्षा हिथल्या हिथनच घेऊ की आपण. तुला काय जातंय ग बोलायला? अगं 1-1 पैसा जोडून हे घर उभं केलंय मी. आणि ते सुरजा काय मालाला कमी रेट लावतोय बाई. ते बी आहेच. आमचं दुकान होतं तेव्हा चांगला माल कमी दरात तरी मिळायचा. पण मामी, मी काय म्हणते, तो सुरजा आपल्याला जास्त रेट नाही लावायचा हो का? हे बघा, आता मला सांगा, त्या सुरजाला दुकान कुणी थाटून दिले? हर्षवर्धन देशमुखांनी. म्हणजे ह्या घराच्या जावयांनी. आता एवढं दुकान उभं करून दिलंय, त्यांनी परत दिलेत का पैसे? विचारा बघू. होय हो, पैसे परत दिलात का? हा, ऍक्च्युली आम्ही सुरजाला सढळ हाताने मदत केली होती. म्हणजे
एखाद्या बेरोजगार तरुणाला रोजगार उपलब्ध करून दिला, त्याने पैसे परत द्यावे या अपेक्षेने आम्ही त्यांना पैसे दिलेले नाही. अहो बघा की ह्यांच्या अशा चांगुलपणाचा लोक गैरफायदा घेतात. आता एवढं मदत केली पण पैसा परत द्यायचं नाव तरी घेतोय का त्यो? हे बघा मामी, मी तुम्हाला सांगते, काय का होईना व्यवहार असतोय. आपण सूर्याकडनं पैसे परत वसूल केलं पाहिजे. म्हणजे मला तरी असं वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय? वय ग, तू म्हणतेस ती बरोबरच आहे. काय हो भैया, किती रुपये दिलते तुम्ही त्या सूर्याला? मी तसे मोजले नाहीत, पण 2-1 लाख रुपये दिले असतील. 2 लाख? मामी, आपल्याला सूर्याकडून 2 लाख रुपये परत घ्यायला पाहिजे, नाहीतर 2 लाख रुपयाचं सामान तरी वसूल केलं पाहिजे. काय होत आले? हा, पण एवढा माल घेऊन आपण काय करणार ना? आता हर्षवर्धन देशमुख हे या घराचे जावई आहेत, म्हणजे हे घर बी त्यांचंच आहे. हाय का नाही हो जयश्री? बरोबर बोलते ती. मम्मी, आपण त्या सुरेशला माल टाकायला सांगू. शीतल, आजारी पडल्यावर तुझं डोकं जर एवढं फास्ट चालत असेल ना, तर तू कायमचीच आजारी पड बाई. पुष्पे, अगं तू जरा ग बसतीस का? काय बी कसं बोलतीस ग तू? हाव, चेष्टा केली मी. आओ, फोन द्या जरा. कशाला? अहो, त्या सूर्याला आत्ताच फोन लावती. खरं तर त्यांनी सामान सगळं इथंच आणून टाकायला पाहिजे. द्या. मामी, आम्ही उद्या भेटतो त्याला, उद्या सांगतो की. नाही 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 नाही, आत्ताच करते मी त्याला फोन. आणा इकडं. शीतल, त्या नाचणी सत्वात काय होतं ग? तुझं डोसकं लयच पळायला लागलंय. हॅलो हॅलो सूर्या, हा मी बोलते. पुष्पा भोईटे, फेडरेशन अध्यक्ष बोला की. आणि सरचिटणीस भैयासाहेब देशमुखांची सासू. बर, आता मी तुला एक लिस्ट सांगते, तेवढी लिहून घे. आत्ता? होय होय, आत्ताच घे लवकर लिहून. बर बर. हा सांगा. हे बघ, 5 किलो साखर, 20 किलो तांदूळ, आणि तुरीची डाळ 5 किलो, हा आणि कापडाचं साबण 10 ली. हा आणि हे बघ, अपर मध्ये असतील का नाही तर ती दी. हा हा. आणि अजून काय बरं, 1 तेलाचा डबा आणि 4 किलो शेंगदाणं. एवढं सगळं दे बघ. एवढंच ना मामी? मग त्यात काय एवढं? बर, खात्या मांडायचं का कसं? ऐक आधी, लई पुढं पुढं बोलू नकोस. आता तुझं खातं आमच्या घरात आहे. माझ्या जावयानी तुला 2 लाख रुपये देऊन दुकान टाकून दिलं ना, मग ती 2 लाख रुपये फिटोस तर पैशाचा पै म्हणून बी विचारायचं नाही. मामी, व्यास व्यास. $2 लाख आणि त्याच्यावरचं व्याज, ही सगळं फिटोस तर सगळं सांगाल तसं सामान घरी आणून द्यायचं, कळलं का? हॅलो सुरजा, अरे ऐकतोस ना? हा हा. भैयासाहेब देशमुखांच्या सासूची ऑर्डर आहे, देण्यात ठेव. बर. ठीक आहे भैया, तुम्ही आल्यापासून सगळं कसं सोपं व्हायला लागलंय बघा. त्या भैयाचं लग्न JD बरोबर झाल्यामुळं ना, गोष्टी आता सोप्या नाही राहिल्या आमच्या घरात.
आणि त्यात चितली कधी कधी एवढी अल्लड वागते का नाही, काळजी वाटते माहिती आहे तिची. आजा, वहिनी कशाही वागल्या ना तरी तू त्यांची काळजीच करणार. तुलाच विचार करतोस त्यांच्याबद्दल. बर, बाकी घरच्यांशी बोलणं झालं ना? नाही, फक्त शीतलच फोन केलता. अरे कर बाबा, नाहीतर म्हणताल त्यांनी फक्त बायकोलाच फोन केला. वय करतो. जिजे आजाचाच फोन आहे. काय सांगतेस? हॅलो आजा, अरे कसा आहेस? आणि तुझी ती शिक्षा? मामा मी हाय बरा, आणि माझी शिक्षा पण संपली. मला सांग, घरी कसे सगळे, म्हणजे व्यवस्थित आहे ना? होय यार, इथं सगळी नीट आहेत, इथली नको काळजी करूस. आजा कसा तर पोरा? जीजे मी हाय व्यवस्थित. अरे किती काळजी लागली ती, जीवाला नुसतं माझ्या घोर लागलं तर बघ. अरे काय बोललं नाही, काय नाही, कसं करत जर माणसानं. तुझी तब्येत बरी आहे ना? मला काय दाढ भरली आहे? अरे तुझ्या काळजीने तुझी बायकोच आजारी पडले बघ. ही घे, धर दिवशी बोल, धर. हा हॅलो. शितले, तू करत सांगितलं नाहीस वे माझी पनिशमेंट संपली ते? अहो ते इसरले. ते काय बरं नाही ना मला. तर बरं नाही म्हण. आणि होय ग, बरं नाही तू बाहेर का बसलीस वाऱ्यात? अगं वाऱ्यात बसू नको शितले, थंडी आहे तिकडं, अजून ताप वाढला तर. घ्या घ्या, तुम्ही बी बोलून घ्या आता. शितले, मी काय सांगतो ते ऐक. हे ना बाद झालं सगळं आता. अगं पुढचा काहीतरी विचार कर शितले. म्हणजे घरात किती दिवस बसणार आहेस तू अजून? हा, कॉलेजचं बघ, पुढचं काहीतरी शिकायचं डोक्यात घे. आणि हे बघ, तू एकदा रमलीस ना त्यात, तुझ्या सगळ्या कुरापती बंद होतील. एकदम बरोबर बोलला तुम्ही भाऊजी. यासाठी का नाही तुम्हीच पाहिजे, नाहीतर दिवसभर त्या हर्षवर्धनचं तोंड बघून बघून लईच कटा आलाय मला. आता वाट बघू नको, काहीतरी करायला घे. उद्याच्या उद्या कॉम्प्युटर क्लास जॉईन करू का? आता कसं, आणि हे बघ, काय पैसे लागले तर मामाकडनं घे. अहो नाही कशाला, तुम्ही जाताना दिलं की पुरत्याल तेवढं. बरं, मामाकडे दे. हा देते. मामा ही बघा की जरा काय बोलतात ते. हॅलो मामा, शीतलची काळजी घे. अरे होय रे, घेतो काळजी, मी आहे तिच्या बरोबर. जिजे चला, आज चला, जास्तच गार लागायला लागली. चल तू पण आत. हॅलो, हा तिकडे थंडी कशी काय रे? शीतल, तुला मी आत्ताच सांगून ठेवते, आता कुठल्याच कामाला अजिबात हात लावायचा नाही. हे बघ, 2 दिवस नुसता आराम करायचा. अहो पण जीजी, आता मी सांगते ना, गप आराम करायचा.